तो आता आपल्याला परत स्लोप आणि डिप्लेक्शनचं एक उदाहरण विचारलेलं आहे. प्रश्न काय विचारतोय बरं का, डिटरमाइन द मॅक्झिमम स्लोप काढायचा आहे. असा स्लोप कुठे येईल बरं का, समजा हा जो काही हा बीम आहे, या बीमचं नाव आपण ए बी नाव देऊन टाकू. ठीक आहे, तो ए बी नाव मी याला देऊन टाकतो. तर एला जो आहे ना मॅक्झिमम स्लोप येईल आणि बीला पण मॅक्झिमम स्लोप येईल. प्रश्न काय म्हणतोय मला, डिटरमाइन मॅक्झिमम स्लोप अँड डिप्लेक्शन. एला स्लोप आणि बीला स्लोप आपल्याला काढायचा आहे आणि दोघांना स्लोप सारखा येणार आहे. फॉर सिम्पली सपोर्टेड बीम, तो सिम्पली सपोर्टेड बीम दिला आहे आणि मॅकोलेज मेथड वापरायची आहे. आणि मॅकोलेज मेथड वापरायची कशी, यासाठी आपण मागचं एक उदाहरण आपण घेतलं होतं. तर आपण आता स्टार्ट करूया. सगळ्यात पहिली जी स्टेप असते, यांना नावं देऊन टाकू आपण. तर यांना नावं देऊन टाकूया. याला नाव द्यायचं ए, याला नाव द्यायचं बी, याला नाव द्यायचं सी, ठीक आहे, याला नाव द्यायचं डी. या पद्धतीने आपण याला नावं देऊन टाकू. तर सगळ्यात पहिली स्टेप असते आपली, आता पहिली स्टेप असते कॅल्क्युलेट रिॲक्शन. स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट रिॲक्शन. कॅल्क्युलेट रिॲक्शनला टाइमपास करायचं नाही, पटकन निघायचं. वरून कोण येतोय बरं का, वरून येतोय तो यूज करायचा. यूज समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरून कोण येतोय, वरून येतोय 40 + 40 इज इक्वल टू, इकडून रिॲक्शन आहे आर ए, इथे रिॲक्शन आहे आर बी. ठीक आहे, तर आपण काय बोलणार, 40 + 40 इज इक्वल टू आर ए प्लस आर बी. तर किती 40 आणि 40 किती झाले 80. 80 इज इक्वल टू आर ए प्लस आर बी. हे इक्वेशन नंबर आपलं 1 झालं. हे इक्वेशन नंबर आपलं 1 होऊन गेलं. दुसरं इक्वेशन आपण कोणतं वापरणार बरं का, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. तर एला उभं राहून आपण मुवमेंटचं आता काय करणार आहे, 0 घेणार आहे. कशा पद्धतीने उभं का, ते एवर उभं राहायचं आणि लक्षात ठेवायचं खाली जाणारे जे मुवमेंट आहे ते त्या खाली जाणाऱ्या मुवमेंट इज इक्वल टू वरती जाणारे मुवमेंट. तर इथं उभा आहे मी आता, तर 40मुळे मुवमेंट किती इथं उभं आहेत ना आपण, तर 40मुळे मुवमेंट किती 40 × 2. ठीक आहे, तर मी लिहिताना लिहितो 40 × 2. पुन्हा इथं उभं आहे मी आपण 40 गुणिले हे किती अंतर आहे 5, तो प्लस 40 × 5. राईट, तो हे दोघं जे लोड आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जातात, आर बी वरती जातो. तो आपण बोलताना काय बोलतो बरं का, खाली जाणाऱ्या फोर्सेसची मुवमेंट इज इक्वल टू वरती जाणाऱ्या फोर्सेसची मुवमेंट इज इक्वल टू आर बी इंटू किती येते, आर बी इंटू 7. या पद्धतीने केलं. नाही समजलं असेल तर व्यवस्थित नवीन सांगतो. मी उभा इथं आहे, या डाऊनलोडमुळे येणारी मुवमेंट किती बरं का, 40 × 2, ठीक आहे, प्लस 40 × 5, ठीक आहे, इज इक्वल टू हे झाले डाऊनवर्डमुळे येणाऱ्या मुवमेंट इज इक्वल टू अपवर्डमुळे जाणारे मुवमेंट. तुम्ही इथंच उभे आहात, आर बी इंटू टोटल डिस्टन्स किती आहे 7. तर या पद्धतीने केल्यानंतर आपली मुवमेंट किती येईल, तो आपण शिफ्टचा आन्सर इक्वल करून पटकन काढू शकतो. काय फरक आहे ते 40 × 2, 40 × 2 प्लस 40 × 5, ठीक आहे, अल्फा इक्वल आर बी म्हणजे अल्फा एक्स इंटू 7. तो शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल केलं, आपलं आर बीचं उत्तर येतं 40. आर बी किती आला 40. सरळ मला दिसते काय बरं का, सरळ आपल्याला काय दिसतंय की लोडिंगवरती सारखी आहे आणि अंतर पण इकडून तिकडून सारखं आहे. त्यामुळे वरून जेवढा लोड येतो तेवढंच खाली गेल, वरून येतो 80, तर इकडता गेल 40 आणि इकडता गेल 40. सिमेट्रीमुळे, कशामुळे, सिमेट्रीमुळे. पण ठीक आहे, आपण पद्धतशीर काढून टाकलं. आर बीचं उत्तर किती आला आता 40 kN. आर बीचं जर का 40 kN येत असेल तर त्याला पुट करायचं इक्वेशन 1मध्ये. तो पुट इन 1, वरून येतो 80, त्याच्यापैकी आर बी घेतोय 40, तर आर ए किती घेईल 40च घेईल. तो पुट इन 1, तो 1मध्ये जर का आपण पुट केलं तर काय येईल बरं का, 80 इज इक्वल टू आर ए मला माहिती नाही आहे, आर बीची व्हॅल्यू आहे 40. तर तुम्ही जर का कॅल्क्युलेटरमध्ये टाकला तर तुमचं आर एचं उत्तर किती जाणार 40 kN. अशा पद्धतीने आपण रिॲक्शन काढून टाकल्या. तो रिॲक्शन काढून टाकल्या. आता आपण जाणार आपल्या पुढच्या स्टेपला. तर पुढची जी स्टेप असते आपली ती कोणती असते बरं का, नेक्स्ट ऑफ द स्टेप इज द डिबेट ऑल वाच. तर पुढची जी स्टेप आहे आपली ती आहे डिफरन्शियल इक्वेशनला वापरायचं. यूज स्टेप 2 आपण असं म्हणूया, यूज मुवमेंट इक्वेशन. मी मागच्या वेळेस वेगळा शब्द लिहिला होता, पण इथं मुवमेंट इक्वेशन ओके वाटतं. यूज मुवमेंट इक्वेशन. आता मुवमेंट इक्वेशन कसं असतं बरं का, इक्वेशन हे असते mxx इज इक्वल टू EI इंटू d2y/dx². ठीक आहे, या पद्धतीने आपण त्याचा वापर करणार आहोत. परंतु हे इक्वेशन वापरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तो बीम पुन्हा काढावा लागेल. हा जो बीम आहे हा आपण बीम पुन्हा काढून टाकूया या ठिकाणी, म्हणजे आपल्याला ती इक्वेशन वापरता येईल. तर ठीक आहे, मी तो बीमीचं खाली काढून देतो. हा आपला बीम आहे. इथं आर एला रिॲक्शन किती आलेली, आर एला रिॲक्शन आहे 40. नंतर इकडे आपण लोड लावतो आहे 2चा, इकडून पण आपण लोड लावतो आहे. इकडे 2 मीटर आहे, इकडे 3 मीटर आहे, इकडे 2 मीटर आहे, आणि इकडे आपल्या तिथे हा लोड आहे. याला नाव दिलं मी ए, याला नाव दिलं आहे बी, याला नाव सी, याला डी. तर हा झाला आपला 40 आणि हा झाला आपला 40 kN, मध्ये 40 kN. आता लक्षामध्ये काय येईल बरं का आपल्या, की 40 kN येते. हा ए बी सी आणि डी. नंतर आपण आता काय बघणार की मी सेक्शन नेहमी कुठे घेतो, तो मी सेक्शन नेहमी इकडच्या कोपऱ्यावरती घेणार. हा सेक्शन आहे आपला, त्याला नाव दिलं मी एक्स सेक्शन. अगोदर पण बोललो तुम्ही सेक्शन घेताना कधी बी लेफ्ट साईडपासून जेवढ्या लांबवर जाता येईल, म्हणजे जेणेकरून लोड सगळा कव्हर व्हायला पाहिजे. तुम्ही इथं सेक्शन घेतला समजा एक्स सेक्शन. तर एक्स सेक्शन जर का मी इथं घेतोय तर इथं मला उभं राहणार आता या ठिकाणी, आणि मी इथून मुवमेंट घेणार. मग ती मुवमेंट इथे लिहितो मी mx1 बरोबर. इथं तुम्ही उभे राहतात पण तुम्हाला अंतर काढून घ्यायला पाहिजे. अंतर कसं काढणार आता, त्याला बरं का अंतर काढा. या ए पासून तर क्रॉस सेक्शन जिथं काढलं आहे तुम्ही, मी दुसऱ्या पेजवर देतो, मागच्या पेजवर देऊया आपण. तर आपण काय करूया, मागच्या पेजवर लिहून टाकू त्याला, म्हणजे कसं होईल जर आपल्याला लिहायला सोपं होईल गोष्टी. ठीक आहे,
मागच्या पेजवर आपण लिहून टाकू ते. मागच्या पेजवर मी लिहायला जातो. आता हा आपला बीम होता, राईट. इथे लोड आहे, इथे बी लोड आहे. ही लोड किती होता? वरतून 40 होता, इथून 40 होता, इकडून 2 मीटर, इकडून 2 मीटर, इकडे 4 मीटर. हा ए, हा बी, हा सी, हा डी. इथे सेक्शन घेतला आहे आपण एक्स. इकडे रिॲक्शन आली होती 40, आर ए बराबर 40. इकडे होता आर बी बराबर 40. तर इथं उभे जर तुम्ही आहे तर अंतर मोजून घ्या. इथून तर सेक्शनपर्यंतच्या अंतरला आपण काय बोलतो? एक्स. नंतर लोडपासून तर या सेक्शनपर्यंतचं अंतर काय येणार बरं का? आता या एक्समधून अलीकडचं जे पण आहे याला मायनस करून टाकायचं. म्हणजे या 40 किलोमीटरच्या लोडपासून किती येईल ते अंतर येईल x-2. बघा ना, हे टोटल एक्स आहे, इकडचं अंतर मायनस करून टाकतो. x-2 याचं अंतर झालं. आणि हा दुसरा लोड जो आहे त्याचं सेक्शनपर्यंत अंतर किती असणार बरं का? इकडे किती उरत आहेत? 5. ते अंतर किती राहणार? x-5. तर x-5 या पद्धतीने आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करून घेत असतो. ठीक आहे. तो डिस्टन्स आपल्याला या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येत असतात. मग आता पुढे आपण काय करणार बरं का? पुढचा पॉईंट जर आपण ऑब्झर्व करायला गेलो तर पुढचा पॉईंट काय बरं का? आता लक्ष द्या. तो पुढचा पॉईंट काय आहे? तो नेक्स्ट ऑफ द पॉईंट इज व्हॉट? बघू. हे सगळं झाल्यानंतर आता आपण MXXचा फॉर्म्युला आपला MXX = EI d2y/dx² बरोबर. चला आता करूया. तुम्ही या सेक्शनवरती उभे राहा, ठीक आहे. आणि इथं बोलताना कसं बोलणार बरं का? आता इथं बोलताना बोलायचं की वरती जाणारे फोर्सेसमुळे मुवमेंट पॉझिटिव्ह घेणे आणि खाली जाण्यामुळे निगेटिव्ह घेणे. ज्या ठिकाणी जे वाक्य बोलायचं तिथे बोलायचं. मग ठीक आहे, इथं उभे तुम्ही या सेक्शनवरती. 40 किती लांब आहे बरं का तुमच्यापासून? एक्स अंतर. तुम्ही कसं लिहिणार? वरती चालला म्हणून पॉझिटिव्ह 40 × x. हा वरती चालला ना 40 म्हणून पॉझिटिव्ह. इथं उभे तुम्ही अंतर किती एक्स, तो 40 × x. पुढे जा. आता हा दुसरा 40 जो काही आहे याच्यामुळे काय होईल बरं का? खाली चालला म्हणून मायनस येईल. -40 × किती लांब आहे बरं का तुमच्यापासून? तर सेक्शनपासून हा जो 40 आहे हा x-2 आहे. तो 40 × x-2. ठीक आहे. असं कंपार्टमेंट टाकून द्यायची. अशी कंपार्टमेंट टाकायची. दुसरा झाला -40 × x-2. हा दुसरा फोर्स झाला. आता कंपार्टमेंट टाका. तिसरा फोर्स काय आपल्याकडे बरं का? पुढचा 40 आहे, जो की किती लांब आहे बरं का आपल्यापासून? जो आहे x-6 आहे. हे इथून घेतात ना, x-6 हे टोटल x अंतर आहे. आणि इथून इकडे किती अंतर जुळलं? हे 2 आणि 4 6. त्यामुळे x-6 मी बोलणार. तो हा काय आपला पुढचा काय आता? -40 ब्रॅकेटमध्ये x-6 या पद्धतीने आपण लिहिणार. हा झाला कंप्लीट. तो एक पहिलं इक्वेशन आपलं बनवून गेलेलं आहे. पुढे आता आपण काय करणार बरं का? तो पुढचा पॉईंट जो आहे आपल्या लक्षात घेण्यासारखा तो आहे. आता पुढचा पॉईंट कोणत्या लक्षात घेणार आहे की आता आपण पुढची स्टेप यूज करणार. हे झालं मुवमेंट इक्वेशन. आता आपण काय करणार बरं का? आता आपण काढणार स्लोप इक्वेशन. तो स्टेप नंबर किती आपली? 3. स्टेप नंबर किती आपली? 3. तो स्टेप नंबर 3 आहे कॅल्क्युलेट स्लोप इक्वेशन. आणि मुवमेंट इक्वेशनवरून स्लोप इक्वेशन जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? इंटिग्रेट करा. इंटिग्रेटिंग द मुवमेंट इक्वेशन. तर मुवमेंटच्या इक्वेशनला काय करा? मुवमेंटच्या इक्वेशनला इंटिग्रेट करा. ठीक आहे, करूया. चला बरं का, याला जर इंटिग्रेट केलं मी तर EI जसा तसा येऊन जाईल. EI d2y/dx² काय लिहिणार तुम्ही? dy/dx. काय लिहिणार? dy/dx. पुढे जाऊया. dy/dx इज इक्वल टू पुढचं काय बरं का? हा 40x आहे. तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की याचं मला इंटिग्रेशन करायचं आहे. कॉन्स्टंट टेकिंग कॉमन. एक्सचं जर इंटिग्रेशन करायला गेलं तर काय येईल बरं का? x² a² झाला. हे टाकलं मी. पुढे काय? -40. आता इथं जर तुम्ही इंटिग्रेशन घेतलं तर किती येईल? x-2 त्याचा ²/2. बरोबर की नाही? कसं काय? खाली कोणी नाही आहे. त्यावेळेस मागच्या वेळेस ना 3 होता, त्यामुळे 3 दुणे 6 होत होता. आता x कॉन्स्टंट टेकिंग कॉमन केलं. एक्सच्या डोक्यावर 1 असतो, परंतु इंटिग्रेशन घेताना 1 + 1 2 होऊन जातील आणि तो 2 खाली लिहावं लागेल. आता खाली 1 2 आहे म्हणून जसं तसा ठेवला. -40 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन आणि x-2 जो काही आहे -40 इंटू करा वाटल्यास ना. -40 इंटू x-2 त्याच्या डोक्यावरती 1 होता. आता काय झाला? 2 आणि तो 2 खाली आला. कंपार्टमेंट टाका. ठीक आहे. इंटिग्रेशन करतायत. तो -40 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन इथे काय आला? x-6 त्याच्या डोक्यावरती 2/2. काय आलं का? लक्षात आलं का? आणि यापुढे आपण काय करत असतो? यापुढे आपण इथे लिहून देतो +C1 कंपार्टमेंट करून काय लिहून देतो? +C1. आता हे झाल्यानंतर पुन्हा आपण आता पुढच्या स्टेपला जाऊया. पुढची स्टेप काय आपल्या आता? स्टेप नंबर 4 ती आहे आता कॅल्क्युलेट. किंवा असं म्हणायचं कॅल्क्युलेट म्हणावं होतं. कॅल्क्युलेट डिफ्लेक्शन इक्वेशन. आता काय काढते? मुवमेंट इक्वेशन 1 नंबर, स्लोप इक्वेशन 2 नंबर. आता डिफ्लेक्शन इक्वेशन काढायचं आहे. आता डिफ्लेक्शन इक्वेशन आपण कशा पद्धतीने काढणार बरं का? याचं पुन्हा आता इंटिग्रेशन घेणार. सो बाय इंटिग्रेटिंग द स्लोप इक्वेशन. तो स्लोप इक्वेशनला आता आपण काय करणार? इंटिग्रेटिंग करणार. मग काय होईल बरं का? इंटिग्रेट जर त्याला केलं तर स्लोप इक्वेशनला जर का आपण इंटिग्रेट केलं तर काय होऊन जाईल? EI जसा तसा राहील आणि dy/dx जाऊन इथं EIy होऊन जाईल. तो EIy झाला. कॉन्स्टंट टेकिंग कॉमन कोणता?
तो 4t कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट टेकिंग कॉमन झाला. एक्स स्क्वेअरचं जर का तुम्ही इंटिग्रेशन घेतलं तर काय होऊन जाईल, तो एक घर पुढे x³/3, पण खाली 2 पण ऑलरेडी आहे, त्यामुळे 3 दुने काय होऊन जाईल, तो 6. कंपार्टमेंट टाका. पुढे -4t इंटू इथं काय येईल बरं का, x - 2 त्याच्या डोक्यावरती ऑलरेडी 2 आहे, आता काय होऊन जाईल 3, आणि खाली ऑलरेडी 2 होता म्हणून 3 दुने काय होणार, परत तो 6. पुढे जाऊया. पुढे आपण गेलो. पुढे काय बरं का, आता पुढे -4t ओके, पण x - 6 त्याच्या डोक्यावरती ऑलरेडी 2 होता, आता काय करा, एक घर पुढे गेलो 3 झाला, आणि खाली जे ना 2 आहे, त्यामुळे 3 दुने काय होतील, तो 6. आणि पुढे काय होतं, या C1 x इंटिग्रेशन घेतलं तर C1 तो इथं काय होईल, प्लस C1 x होऊन जाईल, आणि प्लस पुढे काय होऊन जाईल C2, प्लस पुढे काय होऊन जाईल C2. तर या पद्धतीने प्रोसिजर आपली कंपल्सरी प्रोसिजर इथे येत असते. तो C1चं जर काय इंटिग्रेशन घेतलं तर C1 x नेहमी राहतो, आणि प्लस C2 येऊन जातो पिक्चरमध्ये. तर या प्रकारचे आपले तिघं इक्वेशन आहेत. हे इक्वेशन नंबर झाला. आता मुवमेंटच्या इक्वेशनला आपण 1 बोलतो, स्लोपचं इक्वेशनला आपण 2 बोलूया, आणि डिप्लेशनचं याला आपण काय बोलूया, 3 बोलूया. तिथपर्यंत आलो. स्टेप नंबर 5 आहे आपल्याकडे. आता स्टेप नंबर 5 अप्लाय काय अप्लाय करायचं बरं का, तर आपण अप्लाय काय करत असतो, अप्लाइड बाउंड्री कंडिशन. तो अप्लाइड बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशन आता आपण अप्लाय करूया. बाउंड्री कंडिशन अप्लाय जर तुम्हाला करायच्या असतील तर काय काय बरं का, पहिली बाउंड्री कंडिशन असते x = 0, y = 0, तर त्याची C2ची व्हॅल्यू किती होऊन जाते, शिकवलं मी. C2ची व्हॅल्यूसुद्धा किती होऊन जाते, 0. ते डायरेक्टली तुम्ही टाकू शकता. आणि ठीक आहे, ही पहिली बाउंड्री कंडिशन आली. दुसरी काय असते बरं का आपल्याकडे, की x = जेवढी लांबी, मोजा किती लांबी, हे 2 आणि हे 4 झाले 6, 6 आणि पुढे किती आहे 2, तर याचा अर्थ झाले किती, हे 8. तो जेव्हा x = 8 मीटर असतो, त्या ठिकाणी सुद्धा y = काय असतो, 0. त्या ठिकाणी सुद्धा y = काय असतो, 0. तर या पद्धतीने आपण लिहू शकतो. चला बरं काय, त्या मागच्या बाजूला. आणि आपण काय करायचं, ही जी कंडिशन आहे, ही जी कंडिशन, दुसरी कंडिशन मी लिहिली, ही कुठे पुट करायची, तिसऱ्या इक्वेशनमध्ये. तिसऱ्या इक्वेशनमध्ये टाकतो. तो पुट दिस कंडिशन इन इक्वेशन 3. तो 3 इक्वेशनमध्ये आपण ते टाकून देतो. 3 वाला इक्वेशनमध्ये जर का टाकलं तर मी परत लिहितो 3 वाला इक्वेशन. काय बरं का ते, EIY = 40 × x³/6 x³/6 -40 × x - 2 त्याचा³/6. ठीक आहे. पुढे काय बरं का, -40 ब्रॅकेटमध्ये x - 6 त्याचा³/6, राईट. पुढे काय बरं का, -C1 x + C2. या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत होतं. तर हे जे इक्वेशन आहे, याच्यामध्ये मला व्हॅल्यू कशाची पुट करायची, x बरोबर टाकायचं 8 मीटर, आणि y = टाकायचं 0. तर y जसं बी तुम्ही इथं 0 टाकणार, तो अख्खा काय होऊन जाईल, 0 होणार. = 40 × 8^3, कारण की x ची व्हॅल्यू 8 आहे ना, म्हणून 8^3/6. कंपार्टमेंट टाकायचं. कंपार्टमेंट टाकायची गरज नाही, आता तुम्ही मोकळं करू शकता. -40, x ची व्हॅल्यू किती टाकायची, मला 8 - 2 त्याचा क्यूब. लक्षात घ्यायचं, मोठा मायनस छोटा पाहिजे. जर तसं राहिलं नाही तर ती टर्म पूर्ण कॅन्सल होऊन जाईल. -40 ब्रॅकेटमध्ये 8 - 6 त्याचा क्यूब. मोठा मायनस छोटा आहे, ओके आहे. आणि पुढे काय बरं का, -C1 × x ची व्हॅल्यू पुन्हा काय टाकायची, 8. C2 तर पुढचा 0 आहे, आपण घेतला आहे तो 0. तो 0 मी काही टाकत नाही पुढे, कारण की पुढे प्लस C2 आहे ना, मी टाकत नाही. तर या प्रकारचे इक्वेशन दिसायला भेटते. आता आपण काय करणार बरं का, हे जर काही इक्वेशन टाकलं तर याच्यामध्ये अननोन राहतो C1, तर तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेटरमध्ये टाका, आणि C1ची व्हॅल्यू किती ते शांततेमध्ये काढा. तर करूया बरं का. जर ते करायला गेलो तर काय येईल बरं का, तो 0 अल्फा इक्वल 40 × डब्बा 8चा क्यूब डिवाइड बाय 6 -40 × डब्बा ब्रॅकेटमध्ये किती, 8 - 2 ब्रॅकेट त्याचा क्यूब झाला, /6. पुढे जाऊया. पुढे काय बरं का, डब्बा 40 × 8 - 6 त्याचा काय झाला, डोक्यावरती त्याचा झाला क्यूब. ठीक आहे, /6. पुढे अल्फा x × 8. तो जे इक्वेशन मला दिसायला भेटत आहे, मी जर तिथे टाकलेलं आहे, काही राहून गेलं असेल तर ते आपण बघून घ्या एकदा. तो 8 टाकल्यानंतर मग काय करणार, शिफ्ट सॉल्व, आन्सर इक्वल, मला व्हॅल्यू भेटेल C1ची. तो C1ची व्हॅल्यू मी काढून घेतो. C1 = किती आला, 240. तो C1 किती आला, 240 C1 आल्यानंतर आता आपण काय करणार बरं का, C1ची आणि C2ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकून देऊ, आणि परफेक्ट स्लोप आणि डिप्लेशनची इक्वेशन लिहून टाकू. ठीक आहे. सो नाव बाय टेकिंग काय, C2 = 0 अँड C1 = 240, वी गेट काय भेटेल बरं का आपल्याला, वी गेट पहिले आहे स्लोपचं इक्वेशन. बघून घ्या स्लोपचं इक्वेशन कुठे बरं का, हे आहे स्लोप इक्वेशन. मग स्लोप इक्वेशन पुन्हा लिहून टाका. काय भेटेल तुम्हाला बघा, EI/dY/dx बरोबर C1 आणि C2ची व्हॅल्यू टाकून तुम्हाला स्लोपचं इक्वेशन काय भेटतं बघा, 40 × x² / 2. पुढे
पुढे -40 एक्स मायनस 2 त्याचा स्क्वेअर बाय 2, पुढे -40 एक्स मायनस 6 त्याचा स्क्वेअर बाय 2, कंपार्टमेंट टाकलं. आणि पुढे काय असणार आता आपल्याकडे C1ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह 240 आहे, त्यामुळे ते काय लिहिणार पॉझिटिव्ह 240. मागच्या वेळेस निगेटिव्ह येत होता तर मी पॉझिटिव्हचं चिन्ह टाकून ब्रॅकेटमध्ये ते निगेटिव्हला लिहिला होता. ठीक आहे का, या पद्धतीने हे पण झालं. पुढे जाऊया. आणि दुसरं आहे आता ठीक आहे, आता हे कशाचं इक्वेशन झालं, हे झालं स्लोपचं. आता डिप्लेशनचं इक्वेशन बी लिहा. डिप्लेशनचं इक्वेशन हे वालं आहे दुसरं, हे दुसरं वालं आहे. ते टाकू बरं काय काय, EIY इज इक्वल टू 40 इंटू एक्स क्यूब बाय 6, राईट. कंपार्टमेंट टाकला -40 एक्स मायनस 2 त्याचा क्यूब बाय 6, राईट. कंपार्टमेंट टाकला -40 एक्स मायनस 6 त्याचा क्यूब बाय 6, राईट. आणि नंतर पुढे काय आहे, पुढे आहे प्लस C1x. तर प्लस C1x याचा अर्थ काय झाला, C1 आहे 240x आणि पुढे C2 आहे. C2 0 असणार, मी लिहिणार नाही, प्लस 0 मी लिहित नाही. या पद्धतीने आपले स्लोप आणि डिप्लेशनची इक्वेशन काढून झालेली आहे. आता प्रश्न काय विचारतो त्याच्यानुसार उत्तर द्यायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला हे 2 गोष्टी करायच्या आहेतच, इथपर्यंत यावं लागणारच आहे. पुढे काय म्हणतो आता, डिटरमाइन मॅक्झिमम स्लोप अँड डिप्लेशन सिम्पली सपोर्टेड बीम. मॅक्झिमम स्लोप आणि मॅक्झिमम डिप्लेशन काढायचं आहे. आता इथे बॉडी सिमेट्रिकल आहे, त्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मॅक्झिमम डिप्लेशन बरोबर सेंटरमधील. का बरं, कारण की काय, किंवा आपण दुसरा नियम काय लावला होता मागच्या उदाहरणामध्ये, आठवत असेल आपल्याला, ज्या ठिकाणी स्लोप 0 असतो त्या ठिकाणी डिप्लेशन काय असतं, मॅक्झिमम. मग मी काय केलं होतं, स्लोपची जी इक्वेशन आहे त्याच्यामध्ये स्लोपची व्हॅल्यू 0 टाकली होती, आणि त्याच्यावरून एक्स काढला होता, आणि तो एक्स कशामध्ये वापरला होता, डिप्लेशनच्या इक्वेशनमध्ये. तेव्हा जाऊन मला मॅक्झिमम डिप्लेशन भेटलं होतं. एकदा व्यवस्थित रिवाईज करून बघा वहीमध्ये. ठीक आहे, मग चला आता हे 2 इक्वेशन भेटलेले आहेत. आता आपण काय करणार, तो आता आपण फायनल करतो. स्टेप नंबरच्या 5 झाल्या 6. स्टेप 6 कॅल्क्युलेट स्लोप अँड डिप्लेशन. आता तुम्हाला प्रश्न विचारले मॅक्झिमम स्लोप. मॅक्झिमम स्लोप म्हणजे हा वाला. तर मॅक्झिमम स्लोप जर का तुम्हाला सोडवायचं असेल तर आता काय करणार बरं का आपण आता, हां, तर आता स्लोप आपण काढून घ्या. स्लोप ज्याला बोलतो मी dy/dx, तो dy/dx मग माझ्यासाठी इक्वेशन होतं ना, हे इक्वेशन बघा आपल्याकडे स्लोपचं इक्वेशन आहे. तो स्लोप जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे स्लोप कुठे मॅक्झिमम असतो. स्लोप मॅक्झिमम कुठे असतो, आता हा जो बीम दिसतोय या ए पॉईंटला स्लोप मॅक्झिमम आहे आणि बीला मॅक्झिमम आहे. तर एला जर का स्लोप मॅक्झिमम असेल तर आपण काय करणार, एक्स इथं एच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती असते, 0. तर आपण काय करूया आपल्या इक्वेशनमध्ये, सो फॉर मॅक्झिमम स्लोप, तो स्लोप मॅक्झिमम जेव्हा असेल त्या केसमध्ये आपण काय करतो, फॉर मॅक्झिमम स्लोप एक्सची व्हॅल्यू किती असणार घेणार तुम्ही 0, आणि ती जर का तुम्ही समजा स्लोपच्या इक्वेशनमध्ये टाकली, बघा स्लोपचं इक्वेशन, त्या स्लोपच्या इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर एक्सची व्हॅल्यू 0. आता तुम्हाला मी अगोदर बी बोललो होतो, काय बोललो होतो बरं का, की एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0 जेव्हा इक्वेशनमध्ये टाकतायत, जर छोटा मायनस मोठा आला रे ती टर्म सगळी काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. जसं की मी पुढे टाकतो बघा, EI/dy/dx इज इक्वल टू 40 इंटू, आता बघा इथे एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0 टाकतायत, याचा अर्थ हा काय होऊन जाईल बघा, तरी पण लिहून दाखवतो बघा, लिहून दाखवतो 0चा स्क्वेअर डिवाइड बाय 2, तो 0 होणारच आहे, तरी पण लिहून दाखवतो मी. -40 0 - 2 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2, हा बी कट होणार आहे. कसं सांगतो मी, -40 0 - 6 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 6, हा बी 0 होणार आहे. +24 राईट, +240, परत +240, सॉरी हां, माय मिस्टेक, +240. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, इथं 0ने मल्टिप्लाय करता इथं रिटर्न 0 होऊन जाईल. छोटा मायनस मोठा असं थोडी चालतं, या कीच्या टर्म 0 होऊन जाईल. इथं पण छोटा हा या कीच्या टर्म 0 होऊन जाईल. म्हणजे काय होईल बघा, आपल्याकडे फक्त 240 होईल. आपण काय करणार इकडे, आपण काय करणार बरं का, EI dy/dx बरोबर आपल्याकडे काय होतं, फक्त 240. त्यामुळे dy/dx ज्याला बोलतो आपण स्लोप म्हणजे थिटा, आता होऊन जाईल 240 डिवाइड बाय EI. 240 डिवाइड बाय EI. इथं तुम्हाला काही व्हॅल्यू दिलेली नाही, जसं की मागच्या उदाहरणामध्ये EIची व्हॅल्यू दिली होती, त्याला किलो न्यूटन मीटरमध्ये करत बसलो होतो, असं काही पण दिलेलं नाही. डायरेक्ट थिटाची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 240 डिवाइड बाय EI. दिस इज अवर आन्सर. हा थिटा झाला, याला बोलतात स्लोप. पण आपल्याला डिप्लेशन बी काढायचे ना, तर डिप्लेशन बी काढायचे. डिप्लेशनचे इक्वेशन जे काही आहे, डिप्लेशनच्या इक्वेशनला मागच्या बाजूला लिहितो बघा परत. डिप्लेशनच्या इक्वेशनला परत मागच्या बाजूला लिहितो, काय तो EIY बरोबर 40 इंटू एक्सचा, EIY बरोबर 40 इंटू एक्सचा क्यूब बाय 6, 40 इंटू एक्स क्यूब बाय 6, एक्स क्यूब बाय 6. कंपार्टमेंट टाकले -40, काढून टाकते कंपार्टमेंटला, x - 2 त्याचा क्यूब बाय 6, राईट. पुढे काय बरं का, तर आपल्याकडे इक्वेशन -40 x - 6, -40 x - 6 त्याचा क्यूब डिवाइड बाय पुन्हा 6 +240x. आता तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की हे आहे आता डिप्लेशन काढायचं.
आता डिप्लेशन काढायचा आहे आपला. तर डिप्लेशन जर का तुम्हाला काढायचं असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल ही सिमेट्रिकल बॉडी आहे. सिमेट्रिकल बॉडी आहे ना, मग डिप्लेशन याच्यात कुठे असणार, बरोबर सेंटरमध्ये. नाहीतर आपल्याला काय करावं लागलं असतं माहिती आहे ना तुम्हाला, स्लोपच्या इक्वेशनमध्ये स्लोपची 0 टाकायची व्हॅल्यू आणि त्याच्यावरून एक्स काढायचा, म्हणजे ती तुमची पोझिशन राहिली असती. अशी 2-4 उदाहरणं आपल्याकडे येतील पुन्हा, तेव्हा जाऊन आपण ते बघणार. ठीक आहे, तुम्हाला कळालं की यार सेंटरमध्ये येणार, कारण की इकडून पण 40 तिकडून पण 40 आणि सेम अंतरावर लागते ना सिमेट्रिकल बॉडी, त्यामुळे बरोबर सेंटरमध्ये लागेल. मग सेंटर किती असेल, टोटल डिस्टन्स जर का समजा हे 8 असेल तर सेंटर किती असेल 4. तर मॅक्झिमम डिप्लेशन कुठे होईल, बरोबर सेंटर. तर बोलायचं की फॉर मॅक्झिमम डिप्लेशन इज अकर ॲट एक्स इज इक्वल टू 4 मीटर. एक्स इक्वल टू 4 मीटरला काय होतं, मॅक्झिमम डिप्लेशन अकर होतं. मग टाका बरं का तुम्ही, एक्स इक्वल टू 4ला जर का टाकायला गेलं तर काय होईल बरं का, तो 4 जर का टाकला तर तुम्हाला एक्स इक्वल टू 4ला मॅक्झिमम डिप्लेशन भेटेल. किती असेल, EIY मला काढायचं आहे. 40 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे, 4चा क्यूब डिवाइड बाय 6 मायनस 40 4 मायनस 2 त्याचा क्यूब. इथं ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. ही पुरी टर्म वाचून गेली. मायनस 40 4 मायनस 6 त्याचा क्यूब बाय 6. ही टर्म काय होऊन जाईल, निग्लेक्ट, कारण की छोटा मायनस मोठा आलेला आहे. प्लस 240x प्लस 240x. या पद्धतीने आपण हे करतो. मग टाका आता, तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, तुम्हाला आपल्याला EIY काढायचं आहे, डिप्लेशन काढायचं ना आपल्याला. हां, हे जर का मी कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं इकडचं, परत 240x आहे ना, मग 240x याचा अर्थ काय झाला, 240 इंटू 4, कारण की एक्सची व्हॅल्यू आपण 4 टाकतो. या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेटरमध्ये टाकून तुमचा आन्सर येऊन जाते सरळ सरळ. तो सिम्पल आहे. 40 गुणिले 4चा क्यूब डिवाइड बाय 6. पुढे गेलो, मायनस 40 इंटू डब्बा बाय डब्बा ब्रॅकेटमध्ये टाकला. 4 मायनस 2 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6. पुढे जाऊया, पुढची टर्म तर 0 झाली, कारण की मोठा बाय छोटा असं ब्रॅकेटमध्ये चालणे अख्खी 0 झालं. पुढे काय, प्लस 240 इंटू 4, राईट. तर आपण डायरेक्ट आन्सर काढणार. यान्सर किती येणार बरं, यान्सर येते 1333. किती येते, तो 1333.33 हा येतो. पण आपल्याला वाय काढायचं आहे. वाय काय असतो, 1333.33 डिवाइड बाय त्याच्या खाली काय आहे, EI. का बरं, EI इथं मल्टिप्लाय होतं, इकडे त्यांना डिवाइड झाला, बस हा झाला वाय मॅक्स. तो या पद्धतीने आपण हे वाय मॅक्स पण काढून टाकलेला आहे. तो वाय मॅक्स पण काढायला लावतात आणि तुम्हाला या पद्धतीने विषय करायला लावतात. तर तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे, तो डन झालेला आहे. एकदा तुम्ही उदाहरण सोडत असताना चेक करून घ्या, वाटल्याचं ते राहून गेलं असेल तर एकदा बघून घ्या. ठीक आहे.